बेलापुर महानगर पालिका की सिगड़ी प्रभाग क्रमांक 28 की भाजपा नगर सेविका स्वाति गुरखे ने शिक्षा को लेकर अहम मुद्दा उठाया है। उन्होंने मराठी और इंग्लिश माध्यम के संतुलन पर जोर देते हुए कहा, नया प्रस्ताव रखा। उनका कहना है कि बच्चों को मराठी संस्कारों के साथ साथ अंग्रेजी शिक्षा भी मिलनी चाहिए ताकि आगे उच्च शिक्षा के दौरान छात्रों को किसी तरह की कठिनाई का सामना न करना पड़े। उन्होंने यह भी कहा कि कई छात्र मराठी माध्यम से पढ़ाई करने के बाद अंग्रेजी माध्यम में संघर्ष करते हैं। बेलापुर से शिक्षा व्यवस्था को लेकर एक अहम खबर आई है। सिगड़ी प्रभाग क्रमांक 28 की भाजपा नगर सेविका स्वाति गुरखे ने बड़ा प्रस्ताव रखा। उन्होंने मराठी और इंग्लिश माध्यम के संतुलन की बात कही। स्वाति गुरखे का मानना है कि बच्चों को मराठी संस्कारों से जोड़ना बेहद जरूरी है, लेकिन इसके साथ ही अंग्रेजी भाषा का ज्ञान भी उतना ही महत्वपूर्ण है। उन्होंने कहा कि आज के समय में उच्च शिक्षा पूरी तरीके से अंग्रेजी माध्यम में होती है। ऐसे में मराठी माध्यम के छात्रों को कई बार दिक्कतों का सामना करना पड़ता है। इसी समस्या को ध्यान में रखते हुए यह प्रस्ताव तैयार किया है। उन्होंने महानगर पालिका में इंग्लिश स्कूल शुरू करने की बात कही है ताकि आम परिवारों के बच्चे भी अंग्रेजी शिक्षा हासिल कर सके, साथ ही मराठी भाषा और संस्कृति से भी जुड़े रहे। इससे छात्रों को आगे की पढ़ाई में आसानी होगी और वे किसी भी प्रकार की भाषा बाधा से नहीं जूझेंगे। स्वाति गुरखे ने कहा कि यह कदम भविष्य के लिए बेहद जरूरी है। उन्होंने इस प्रस्ताव को महानगर पालिका के सामने रखा है। सर्वप्रथम तर आमचे सभागृह नेते यांचं खूप अभिनंदन करेन की अशा प्रकारचा हा प्रस्ताव या ठिकाणी त्यांनी सभागृहात आणला आणि ही आज खरं बघायला गेलं तर काळाची गरज आहे की आपण म्हणतो इथे की मराठी आणि इंग्लिशचा हा जो वाद इथे चालू आहे त्याच्यामध्ये मराठी शाळा बंद करणं हा आपला कदापि थॉट नाही आहे। ह्याच्या मागे आपण जो विचार करतोय की जो बदल आहे तो स्वीकारण्यासाठी आज ज्या परिस्थितीमध्ये आपण भारतामध्ये जेव्हा 10वी नंतरचं शिक्षण आहे 11वी 12वी त्याच्या पुढचं एज्युकेशन घेत असताना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणं हे अनिवार्य आहे। आणि मला आठवते जेव्हा 10वी मधून 11वी मध्ये पूर्णपणे इंग्लिशचा ते सब्जेक्ट वाचताना डोळ्यातून कशा प्रकारे पाणी येतं आपल्या, हे आम्ही सगळ्यांनी इथे मराठी मीडियम मधून जाणाऱ्यांनी अनुभवलेलं आहे। आणि माझं असं म्हणणं नाही की मराठी मीडियम मधून गेलेली व्यक्ती पुढे जाऊन चांगला अभ्यास करू शकत नाही किंवा तसं नाही। आम्ही खूप अभ्यास करून त्या ठिकाणी पुढे पोहोचलो, परंतु आज आपल्या मुलांना ती परिस्थिती येऊ नये याकरिता हा सगळा अट्टाहास आहे। आपल्या नवी मुंबई मधल्या जी आपण म्हणतोय एवढ्या आपल्या शाळा आज इतक्या सुंदर प्रकारे चालू आहेत, आपली मुलं खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून त्या ठिकाणी बोर्डामध्ये येत आहेत। आणि हे सगळं होत असताना तीच मुलं जी आपण म्हणतोय की ज्यांची परिस्थिती नाही की इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी एवढी फी भरून तिथे इंग्लिश मीडियमचा अभ्यास करावा, त्यांना ते मराठी मीडियम आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवत आहेत। आणि तिथे जर का आपण इंग्लिश मीडियम सुरू केली तर आज आपण जसं त्या दिवशी सोनावणे साहेब म्हणाले की माझ्याकडे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत जी सगळी इथे मराठी मीडियममध्ये शिकतायत, तर ती नॉन महाराष्ट्रीयन लोकांची मुलं मराठीमध्ये शिकतात कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आज तिकडे द्यायला इंग्लिश मीडियम शाळेमध्ये, आणि आज ती मराठी मीडियममध्ये पाठवत आहेत। तीच शाळा जर का आज आपण इथे इंग्लिश मीडियम सुरू केली तर त्यांना पुढे जाऊन तो अभ्यास करणं खूप सोपं होणार आहे। आणि हा मुद्दा जो आहे की 11वी मध्ये पुढे जाऊन आपल्याला पूर्णपणे अभ्यास इंग्लिशमध्ये करायचा आहे तो तिकडे कुठेतरी थोडासा सॉल्व्ह होताना दिसेल। आणि खऱ्या अर्थानं आपण जो म्हणतो इंग्लिश मराठीचा मुद्दा, माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्याला इंग्लिश कितपत येते त्यापेक्षा आपण मराठी संस्कार त्यांच्यामध्ये कशा प्रकारे घडवतोय किंवा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आपण मराठी विषय हा कंपल्सरी करावा, हिंदी विषय हा कंपल्सरी करावा, दर्जेदार प्रमाणे आपण दर्जेदार लेवलला आपण ते शिकवावं। आणि त्याचबरोबर आपले मराठी संस्कार, आता जर का आपण काही शाळा बघितल्या जिथे आपले मराठी संस्कार सुद्धा शिकवले जातात, श्लोक सुद्धा शिकवले जातात, तर अशा प्रकारचं आपण जर का तिथे इन्कॉर्पोरेशन केलं तर आपण हे पहिला वर्ग सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये इंग्लिश मीडियमचा जो फर्स्ट KG वर्ग आपण सुरू करणार आहे त्याचे शिक्षक जे येतील ते शिक्षक सुद्धा तशाच दर्जाचे आपण त्यांना जे ट्रेनिंग देणार आहोत, आपण काही नवीन शिक्षक घेणार नाही आहोत। जसं सरांनी सांगितलं की आपण त्यांना ट्रेनिंग देतो आणि ते ज्युनियर KG ला शिकवणार आहेत, तर त्यांचा जो अभ्यासक्रम असेल ज्युनियर KG म्हटल्यानंतर छोट्या लेवलचा जो अभ्यासक्रम असेल तिथपासूनच आपली सुरुवात होईल आणि पुढच्या 10 वर्षानंतर आपली ती फर्स्ट बॅच 10वीला जाणार आहे।